आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन, हृदयाचे विकार, मधुमेह, सोरायसिस, वेट मॉनिटरिंग। आमचा पत्ता सनेज आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर। मोबाईल नंबर 8087021004 आणि 9763361004। वरळीमध्ये मतदान कमी झालं त्यावर आम्ही अभ्यास करतोय, विधानसभेत मुसंडी मारू किशोरी पेडणेकर। मराठी मत आम्हाला मिळालं नाही तर कोणाला मिळालं? पुन्हा एकदा तुम्ही जातीवाद धर्मवाद रुजवण्याचा प्रयत्न करताय। जो माझ्या महाराष्ट्राचा आणि देशाचा असतो त्याला आपला अभिमान असला पाहिजे, असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे। आमच्याकडे मिक्स वातावरण आहे। मराठी मतांना तुम्ही हिनवत आहात का? त्यांचा अपमान करतात का? 40% हिरवा, 40% निळा, 40% भगवा असे झेंडे घेऊन कोण निघालं होतं? उद्धव ठाकरे यांनी ज्या सभा घेतल्या त्या यशस्वी झाल्या। तुमचा काँग्रेसवर राग आहे तर काँग्रेसच्या नेत्याला तुम्ही आल्यानंतर राज्यसभा कशी देता? एम ट्रॅक्टरवर चालवतो कोण? ते सत्ताधारी चालवतात। वरळीमध्ये जे मतदान कमी झालं त्यावर आम्ही अभ्यास करतोय, विधानसभेत मुसंडी मारू। आम्हाला आमचे पाय कुठं ठेवायचं हे माहीत आहे। आणि महापालिका अधिकारी, महापालिकेच्या ठेवींवर ज्यांनी हात घातले ते भ्रष्ट अधिकारी आहेत। मुख्यमंत्र्यांना सांगतात तर त्यांच्यावर कारवाई करा। अडवलं कोणी तुम्हाला? ठाकरेंच्या शिवसेनेला हे मुस्लिम मतदान जास्त पडलंय, मराठी मतदार पाठ फिरवले असं कोण म्हणालंय? देवेंद्र फडणवीस होतात। बरं, मुळामध्ये इतके मोठे नेते जेव्हा बोलतात तेव्हा नक्की मला असं वाटतं की सगळ्यांनी त्याचं भान राखलं पाहिजे। आज या महाराष्ट्रामध्ये राज ठाकरेंचं पण वाढदिवस आहे आज। त्यांना आधी पहिलं मी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्यामध्ये अभिष्टचिंतन करते, आरोग्यदायी दीर्घायुष्य जावं। मी त्यांची मुलाखत आज ऐकली होती, म्हणजे ते पण ऐकलं। मुळात तुम्ही मराठी म्हणून मुंबईवर जो हक्क दाखवत होता, महानगरपालिकेला खालसा करत चालले, आणि तरी पण तुम्ही म्हणत असाल की मराठी मतं आम्हाला मिळाली नाही, मग कोणाला मिळाली? मिळाली कोणाला? म्हणजे तुम्ही आजही महाराष्ट्रामध्ये जातीवाद धर्मवाद बराच रुजवण्याचा प्रयत्न करताय। आपण जर बाळासाहेबांची भाषणं पाहिली आधीची पण, तेव्हाही बाळासाहेबांनी तेच सांगितलं होतं की जो माझ्या देशात राहतो, जो माझ्या महाराष्ट्रात राहतो, जो माझ्या मुंबईत राहतो, मग तो कुठल्याही जाती धर्म पंथाचा असू दे, त्याला तो स्वाभिमान असला पाहिजे, त्याचं वर्तणूक त्याने आणि असलं पाहिजे। आणि ते जर कोण करत नसेल, कारण नसताना दुसऱ्या देशांचं इथे अभिमान बाळगत असतील, तर अशा लोकांच्या विरोधात आम्ही आहोत। जर आपण पाहिलं की ही मतं, म्हणजे मग जर असं म्हणत असाल तर खरं म्हणजे आमच्याकडे आजही मिक्स वातावरण आहे। आज आमच्याकडे गुजराती, मारवाडी, राजस्थानी, बाकी सर्व देशातले जेवढे, म्हणजे सगळा जर देश बघायचा असेल तर महाराष्ट्रात या, अख्खा देश बघायचा असेल मग तरीसुद्धा जर मराठी, म्हणजे मराठी लोकांना तुम्ही आज हिणवताय का? मराठी माणसाचा अपमान करताय का? मी असं अजिबात म्हणणार नाही। अनेक जणांनी झेंडे घेतले होते, 40% हिरवा, 40% निळा, 20% भगवा, असं विसरता कसं? मग ती साथ मिळाली नाही का? मग ते विलीन केले गेले वगैरे किती गोष्टी आहे। मला आज वाटतं आजची निवडणुकांना महाराष्ट्रात तरी किमान प्रामाणिक व्यक्ती कोण, प्रामाणिक व्यक्ती आमच्यासाठी काय काय करू शकते, कोविड काळामध्ये ज्यांनी काम केलं, त्या 2.5 वर्षात त्या ज्या पद्धतीने बदनामी करून कुठेतरी त्या कोविडचं काम बाजूला करणं, मला वाटतं कुठला धर्म, कुठला पंथ, कुठली जात ते विसरले नाही। आणि म्हणूनच आज महाराष्ट्रात जर एक हाती भले आम्ही आघाडीत आहोत, पण खऱ्या अर्थाने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या काही मीटिंग्स घेतल्या त्या सगळ्या यशस्वी झाल्या। ज्या काही माननीय लोकनेते शरद पवार साहेबांनी ज्या मीटिंग्स घेतल्या त्या यशस्वी झाल्या।
ऐन वेळेला काँग्रेसचा नेता जातो आणि राज्यसभा मिळवतो. मग जर तुमचा कडक काँग्रेसवर राग आहे तर त्याला राज्यसभा कशी देता तुम्ही? जर तुम्हाला कडक राष्ट्रवादीवर राग होता तर तुम्ही त्यांना मुख्यमंत्री कसे करता? याचा अर्थ कुठूनही सगळी गळचेपी फक्त आणि फक्त उद्धवजींचीच करायची, बाळासाहेबांची शिवसेना संपवून टाकायची. अर्थात ती सगळी ताकद लावूनही संपत नाही म्हटल्यानंतर जो खऱ्या अर्थाने मराठी माणूस आजही शिवसेनेबरोबर आहे, तुमच्या माध्यमातून मी म्हणजे मनापासून आभार मानेन, त्याला परत परक करण्याचं काम चाललंय का असा आता डाऊट आहे. वरळी मतदारसंघामध्ये मिळालेली आहे आणि त्यामध्ये एम फॅक्टर महत्त्वाचा ठरला असं भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतं. नाही, मुळामध्ये असं सांगणं एम फॅक्टर चालला, तो चालवला कोणी? चालवतो कोण? सत्ताधारी चालवतो ना एम फॅक्टर, आणि ते दिसले आहेत. मला असं वाटतं एम फॅक्टरपेक्षा आमच्याकडे अनेक विस्थापित लोक झाली, मे महिना असल्यामुळे अनेक लोक गावाला गेले आणि जे उर्वरित होते, जे एकदम भारतीय जनता, ते गेले नाहीत. त्यांनी एक झाडून मतदान केलं. अर्थात जे झालं आहे त्याच्यासाठी आम्ही अभ्यास करतोय, अवलोकन करतोय. त्याच्यावरती निश्चित विधानसभेला आम्ही ती मुसंडी मारू, कारण आदित्य ठाकरेंनी या वरळी विधानसभेमध्ये महाराष्ट्रात नव्हे एका देशाला दिशा दाखवण्याचं काम करतायत. आणि इतक्या लहान वयात त्यांचा जो पगडा आहे तो पगडा असा सहजासहजी हलणार नाही आहे. आकड्यांचं गणित आहे, जो जिता वही सिकंदर आहे, तरी त्या आकड्यांच्या गणितामध्ये आम्ही कमी झाले म्हणून निरुत्सही होणार नाही, वाढले म्हणून अति आत्मविश्वासही होणार नाही. आम्हाला आमचे पाय कुठे ठेवायचे आहेत, जमिनीपासून वर की जमिनीवरच? तर आमचाच नेता जमिनीवर आहे, आम्ही का जमिनीच्या वर जातो? जोडून असा प्रश्न आहे की लोकसभेचे निकाल जर विधानसभानुसार पाहिले तर ज्या ठिकाणी 21 महाविकास आघाडीचे आमदार आहेत त्या ठिकाणी 21 जागेवरती भाजपला लीड मिळते. ही कुठेतरी जमिनीची बाजू वाटते? नाही, निश्चित लोकसभेची इलेक्शन ही वेगळ्या पद्धतीनेच होते. महाराष्ट्रात जर आपण पाहिलं 17 सभा रोड शो पंतप्रधानांनी घेतल्या, 14 हरले. त्यामुळे लीड किती काय हा अभ्यासाचा विषय नक्की आहे. कुठे आम्ही नक्की कमी पडतो आम्ही तो अभ्यास करू. काही महायुतीचे काही नेते आहेत, त्यांनी सभा घडतायत, त्यांना सुरुवात केली. प्रसाद लाड असेल, मोहित कमोज असेल, त्यांनी ट्विट करत थेट CMना टॅग केलं आहे की महापालिकेमध्ये भ्रष्ट अधिकारी आहेत, त्यांनाच तुम्ही पाठिंबा देत आहात. ED CBIच्या कारवाईत तरी पण त्यांनाच तुम्ही नियुक्ती करत आहात. कसं पाहता बरं या भ्रष्टाचार? आता तो घरचाच आहेर असं म्हणताय. आणि ज्या पद्धतीने महानगरपालिकेमध्ये ज्या ठेवी होतल्या त्या ठेवींना हात घातले गेलेत, ते कोणाच्या माध्यमातून घेतले? अधिकाऱ्यांच्याच माध्यमातून घेतले ना. मग त्याच अधिकाऱ्यांना तुम्ही भ्रष्ट अधिकारी कसे काय म्हणता? मग जर भ्रष्ट आहे तर बदला. अडवलाय कोणी तुम्हाला? करा, अडवलंय कोणी तुम्हाला? काही वरळी विधानसभा जर आपण पाहिलं तर मग आदित्य ठाकरे तिथले आमदार आहेत, मात्र आता मनसेकडून देखील तयारी करण्यात येत आहे. संदीप देशपांडे यांना तिथे उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. बघा, कोणी उमेदवार येऊ दे, कारण हे रणसंग्राम असतं. योद्धे कोण कोण येतात, ते योद्धे भरीव आहेत की पोकळ आहेत ते बघू ना आम्ही त्या वेळेला. त्यामुळे योद्धे येत आहेत म्हणून आत्ता चिंता करायची गरज नाही. ती भरीवता, ती पोकळता लोकांपर्यंत येईल आणि आम्ही नेऊ. महापालिकेचे 8,000 अधिकारी अजून निवडणूक कामातून कार्य आणि पावसाळ्यापूर्वी जी कामं करायची ती रखडलेली आहे. हे 2 फेल्युअर आहेत. एक तर जे आता नवीन आयुक्त आले त्यांचा फेल्युअर आहे, आणि उद्या जर मुंबईत पाणी भरलं तर या आयुक्तांनी त्याची जबाबदारी घ्यावी. आणि दुसरा फेल्युअर आहे UD डिपार्टमेंट. त्यांनी पटापट आणि नियुक्त्या केल्या पाहिजे. तुम्हाला पूर्ण मुंबई पाण्याखाली न्यायची आहे का? कारण ज्या पद्धतीने ह्याच्या आधीच्या ज्या होत होत्या, मला वाटतं आपण प्रकल्प आणले बीम स्टॉपचे, त्याच्यानंतर त्या प्रकल्पातून पाण्याचा निचरा करत गेलो. त्यानंतर 2018ला आदित्य साहेबांनी ज्या टाक्या भूमिगत बसवल्या आहेत त्यामुळे पाण्याचा निचरा होतो. पण बेसिक जर झालं नसेल साफसफाई, तर त्या बेसिक कारणामुळे जर मुंबईची तुंबापुरी झाली तर ही लोक जबाबदार आहेत. थँक्यू.
पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल व टी व्ही रिपेरी, मोबाईल व सर्व डिश रिचार्ज. आमचा पत्ता 34/2/39, 70 फूट रोड, न्यू पाच्छापेठ, सोलापूर. मोबाईल नंबर 774499 6658 आणि 954546 8473.